बऱ्याच आजारांवरती रामबाण उपाय असलेली ही अळीवाची खीर आज मला ट्राय करायची होती. म्हणून ही अळीवाचं एक पॅकेट मी डीमार्टमधून घेऊन आले होते आणि ह्यातले 2 चमचे अळीव मी भिजायला ठेवली होती. संध्याकाळपर्यंत छान अशी अळीव भिजली होती. अळीवाची खीर खाल्ल्याने बायकांची कंबरदुखी, पाठदुखी, त्याचबरोबर डिलिव्हरीनंतर होणारा त्रास किंवा विकनेस असेल किंवा हिमोग्लोबिनची कमतरता हे सगळं भरून निघतं अळीव जर खाल्ले तर. पण अळीव काय असेच खाल्ले नाही जात, कारण अळीव असेच जर खाल्ले तर त्याची चव वेगळीच लागते, एकदम असं छान नाही लागत. अळीवाची खीर केली ना तर खूप मस्त लागते. म्हणून म्हणलं आज खीर बनवूया. दुपारच्या वेळेला इथं 2 चमचे अळीव भिजत घातलेली, तर त्याची अर्धी वाटी झाले होते भिजून. मग संध्याकाळच्या वेळेला इथं खीर बनवायला घेतली. एका पातेल्यामध्ये दूध तापायला ठेवलं. दूध उकळतंय तोपर्यंत जी भिजलेली अळीव होती तर ती 2 चमचे तुपावरती भाजायला घेतली होती. चांगली अशी भाजून घेतली. हे फुटेपर्यंत भाजून घ्यायची. चांगली भाजली की मग उकळलेल्या दुधामध्ये थोडीशी साखर टाकली आपल्या चवीनुसार, आपल्याला जसं आवडतं तसं. आणि साखर टाकल्यावर नंतर मग जी भाजून घेतलेली अळीव होती तर ती टाकली. छान असं शिजवून घेतलं आणि केशर होतं थोडंसं तर ते पण टाकलं आणि जास्त वेळासाठी आटवून घेतलं. इतकी मस्त झाली होती, खूप छान टेस्टी झालेली. घरामध्ये सगळ्यांना आवडली होती आणि शूट घ्यायचंच राहून गेलं. मी आणि स्वराजने तर फक्त खीरच खाल्ली. संध्याकाळच्या वेळेला झालीच होती तेवढी टेस्टी. तर मिस्टरांना देताना मग थोडंसं शूट घेतलं. परत व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.